मालेगाव शहरातील काबरा विद्यालय येथे दिनांक 18 व 19 डिसेंबर रोजी तालुका विज्ञान प्रदर्शनचे दिमाखात उद्घाटन झाले। त्या निमित्ताने शाळा परिसरात विज्ञानावर आधारित विविध रांगोळ्या रेखाटल्या होत्या। त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कृत्रिम पाऊस, गाईचा आधुनिक गोठा, जलविद्युत निर्मिती, बूट घालून चालत असताना विद्युत निर्मिती करणे, दारू पिऊन गाडी चालवत असाल किंवा गाडीतील गॅस लीक असेल किंवा काही फोग आलेला असेल तर आपोआप आपली गाडी जागेवरच कशी थांबेल, होणाऱ्या संभाव्य अपघातापासून आपण कसे सुरक्षित राहू शकता, साध्या पद्धतीने मोबाईल डाटा आपण कसा वाचवू शकतो, सर्व्हर डाऊन झाल्यावर तुम्ही तुमचे इंटरनेटवरचे काम लवकर कशा पद्धतीने करू शकता, गाडी पार्किंगमध्ये सुलभता कशी आणू शकता, इको फ्रेंडली शाळा कशी करू शकतो, पाण्याची बचत कशी करू शकतो, ॲक्वा फिल्टरपेक्षा चांगला आपल्या माठापासूनच आपण शुद्ध व निर्जोतक स्वादिष्ट पाणी कसे वापरू शकतो, काय त्याची कल्पना असू शकते, अशा अनेक प्रकारचे उत्तम प्रोजेक्ट या विज्ञान प्रदर्शनातून दिसून आले। यावेळी यांचे परीक्षण करणारे परीक्षक प्रबंधभूमीशी काय बोलले तेही बघा। त्याचप्रमाणे राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व शिक्षकगण यांनी सदर प्रदर्शनचे सुंदर आयोजन केले होते। तर बघूया सविस्तर बातमी या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। ताकि हम इसे गर्मी में भी इस्तेमाल कर सकते हैं और ज़राअत के कामों में भी इस्तेमाल कर सकते हैं। नमस्कार, मी ऋतुजा संदीप वाघ, इयत्ता 5वी। आमच्या प्रकल्पाचे नाव आहे आधुनिक शेती व आधुनिक गाईचा गोठा। भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील 70% लोक शेती व्यवसाय करतात। शेतकऱ्याच्या शेतातील उत्पन्न या अवकाळी पावसामुळे कमी होताना आपल्याला दिसत आहे। शेती व्यतिरिक्त शेतकऱ्याला कोणत्या व्यवसायात अधिक उत्पन्न मिळू शकते तर तो व्यवसाय म्हणजे थोडक्यात आधुनिक गाईचा गोठा होय। या गोठ्यात गाईंना चारा खाण्यासाठी व अंघोळ घालण्यासाठी व्यवस्था केली आहे। तसेच रात्री विद्युत लाईट गेली तर इथे आम्ही सौर ऊर्जेचा लाईट बसवला आहे। तर हे बटन दाबल्यानंतर गायी आपोआप धुतले जातात व त्यांना वाळवण्यासाठी पंखा देखील बसवला आहे। या पंख्यामुळे शेणाचा वास जातो व गोठ्यात हवा खेळती राहते। शेणाचे पाणी आणि गोमूत्र या पीसी बॅगद्वारे गोबर गॅसच्या टाकीत जाते व ही गोबर गॅसची टाकी भरल्यानंतर या ठिकाणी बजर वाजतो। तर अशा पद्धतीने आम्ही हा आधुनिक गाईंचा गोठा तयार केलेला आहे। जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी याचा फायदा कसा करू शकतो आता हे आपल्याला ऋतुजा सांगेल। आणि सांगितले, आधुनिक गाईच्या गोठ्यामुळे शेतकऱ्याला या गायींसाठी जास्त वेळ जायची गरज नाही, कारण एक बटन दाबले तरी सर्व प्रक्रिया आपोआप पूर्ण होतात व कमी वेळात आपण गायींची काळजी घेऊ शकतो व अधिक उत्पादन आपल्याला या व्यवसायामधून मिळू शकते। कारण दुधापासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो। दूध तर हे आपल्याला दररोज लागतच असते, कारण लहान मुलांच्या आरोग्यासाठी गायीचे दूध हे खूपच फायदेशीर असते व लहानच नाही तर मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे गायीचे दूध खूप फायदेशीर असते। कारण मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरा यासारखे आजार गायीचे दूध सेवन
गाईच्या शेणापासून दररोज सुमारे 15 ते 30 लिटर बायोगॅस आपण तयार करू शकतो व तसेच गाईच्या शेणापासून आपण शेतातील पिकांना खत देऊ शकतो. जरी अवकाळी पावसामुळे शेतीचे पिकांचे नुकसान झाले तरी मजूर न लावता धान्य बटाटे खाऊ घालून गाईचे संगोपन शेतकरी करू शकतो व या पद्धतीने आधुनिक गाईचा गोठा तयार करून शेतकरी या व्यवसायाचा अधिक फायदा घेऊ शकतो. आजकाल तर शेतात रात्री फिरकत सुद्धा मोठ्या प्राण्यांची भीती तर एकीकडे विद्युत लाईट बंद. स्वतःचे संरक्षण शेतकरी कशा प्रकारे करू शकतो यासाठी आम्ही येथे सौर ऊर्जेचा लाईट बसवला आहे. या विद्युत लाईट बंद असते तेव्हा रात्रीच्या वेळी शेतकऱ्याला दिसेल असे होते, म्हणून आमच्या उपक्रमातील सौर ऊर्जेचा वापर करून ठिकठिकाणी आम्ही येथे लाईट बसवला आहे. जेव्हा दिवस असतो सूर्यप्रकाशात लाईट बंद असतात, पण जेव्हा दिवस मावळला की सेन्सरवर अंधार पडतो आणि लाईट आपोआप सुरू होतात. या रात्रीच्या लाईटच्या उजेडामुळे शेतकऱ्याला विहिरीजवळ असलेली इलेक्ट्रिक बटन दिसू शकते व वन्य प्राणी, विद्युत खाली पडलेली वायर यापासून शेतकरी स्वतःचे संरक्षण करू शकतो. या आधुनिक शेतीचे शेतकऱ्याला अजून कोणकोणते फायदे आहेत आता हे आपल्याला नृत्य सांगेल. जसे की दिशाने आताच सांगितले, या सोलर लाईटमुळे शेतकऱ्याचे स्वतःचे संरक्षण तर होतेच, परंतु सोलर लाईटमुळे विजेची बचत देखील होते. रात्री अपरात्री शेतातील लाईट चालू बंद करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः जावे लागत नाही. शेतात रात्री लाईट सतत सुरू असल्यामुळे विद्युत वायरचा शॉक लागत नाही. वन्य प्राणी, विहीर यापासून स्वतःचे संरक्षण शेतकरी करू शकतो व या आधुनिक पद्धतीने शेती केली तर माझा शेतकरी बाप नक्कीच सुरक्षित राहील. दूध व दुधाचे पदार्थ विक्री केल्यास घरी बसून या प्लांटपासून आपल्याला नक्कीच फायदा होईल व निसर्गामुळे व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची यामुळे नक्कीच चांगली राहील. थँक्यू सर. शेतीमुळे अनेक नुकसान म्हणजे अवकाळी पावसाचं शेतीचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला जोड व्यवसाय म्हणून आपण अजून गाईचा गोठा आहे ते बनवलेला आहे. अत्याधुनिक तुम्ही गोठा बनवलेला आहे. आता त्याला अजून एक जोड म्हणून स्पेस, आता शेतामध्ये भरपूर जागा असते, त्या दृष्टिकोनातून आपण अजून त्याला जोड कुक्कुटपालन असेल तर जोड शेती पण आपण ऍड करू शकतो. मत्स्यपालन, शेतीपालन सुंदर बनवलेलं आहे. ते पण एक सांगितलं की सोलरचा यूज आपण करतोच आहे. वन्य प्राणी येऊ नये, ते आले तर आपल्या लक्षात सेन्सर जर आपण तसे ऍड केले तर वन्य प्राणी आले तिथे बदल एखादी वन्य प्राणी आला बहुत हुआ दान और बेमौसम बारिश की वजह से होगा कि महाराष्ट्र में. नमस्कार, साक्षी दिवणे. आमच्या शाळेचे नाव कैलारा काबरा प्राथमिक विद्या मंदिर. आम्ही 7वीचे विद्यार्थी. आमच्या प्रोजेक्टचा मुख्य विषय म्हणजे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सोसायटी. आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आम्ही हा जलविद्युत प्रकल्प तयार केला आहे. आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये सर्व वस्तू टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून तयार केला आहे. ही पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीला सपोर्ट देण्यासाठी आम्ही इथे पाईपचा उपयोग केला आहे. हे पाईप आहे. पाण्याचा प्रवाह जास्त कमी करण्यासाठी आम्ही इथे कॉकचा उपयोग केला आहे. हा एल्बो आहे. ही DC मोटर आहे, म्हणजे डायरेक्ट करंट मोटर. आम्ही या ठिकाणी एक प्रतिकृती सादर केली आहे. यामध्ये आम्ही विद्युत संचलन केंद्र सुद्धा तयार केले आहे. हे स्ट्रीट लाईट म्हणजे पथदीप आहे. पुढील माहिती माझ्या वर्गामध्ये सांगेल. नमस्कार, माझे नाव ओमश गोळे. मी आता 7वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव कैलारा काबरा प्राथमिक विद्या मंदिर मालेगाव. आता तुम्हाला साक्षीने प्रोजेक्टचे नाव सांगितले. आता प्रोजेक्ट कसे काम करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. उंचावरून पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे वीज निर्मिती करता येते. वीज निर्मिती करण्यासाठी जास्त खर्च बाब नाही. भारतातील ऊर्जेचा सर्वात परवडणारा आणि प्रदूषण रहित स्रोतांपैकी एक भारतातील जलविद्युत प्रकल्प आहे. आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही DC मोटरचा वापर केला आहे. DC मोटरमध्ये पाण्याचा प्रवाह केला गेला असता DC मोटरमध्ये छत्री गोलाकार दिशेने फिरते. शहरातून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्या पाण्याचा वापर देखील आपण वीज निर्मितीसाठी करू शकतो. नदी बांधली जाते. अशा ठिकाणी बांध बांधून पाण्याचा प्रवाह केला जातो. नदी तलावावर बांध बांधून पाण्याचा दाब तयार करून त्यामध्ये स्थिती ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेतून टर्बाईन सुरू लागतो. याची आम्ही संकल्पना केलेली आहे, पण याचा सुद्धा आम्ही अभ्यास करू.
जे आपलं सांडपाणी जाईल ना म्हणजे धुणं धुतलेलं असं काही बरोबर. त्याचं आम्ही इथं वर्किंग करणार आहोत. म्हणजे गटार समजा आहे, म्हणजे गटारमधून जे पाणी आहे तेव्हा हा फॅन फिरेल आणि तिथे लाईट लागते. त्याच्यात तेवढा फ्लो पण आपल्याला ठेवावा लागेल. आता वरचं आता कंटेंट पण स्टोरेज नाही का? तेवढा फ्लो पण पाहिजे की वीज निर्मिती झाली तेवढा फ्लो आपण तेवढं पाहिजे. त्याची निर्मिती जलकुंभाची निर्मिती करतानाच त्या पद्धतीने ती झाली पाहिजे. त्यावेळेस स्मार्ट गाव आपण आता म्हणूया स्मार्ट सिटी. माझं नाव यश लेवटचे आणि याचं माझं नाव प्रसन्न गोरक्षनाथ देवरे. आम्ही श्री आरवी शाळा या विद्यालयातून आलो आहे. आम्ही ए फिजो इलेक्ट्रिसिटी मेकॅनिझमचं एक छोटंसं मॉडेल बनवलं आहे तुमच्यासाठी. ते एक्सप्लेन यश करणार आहे. ह्या फिजो इलेक्ट्रिक शूजमध्ये आपण ह्या 6 प्लेट्स लावलेल्या आहेत. ह्या प्लेट्सच्या मध्ये जेव्हा प्रेशर पडतं तेव्हा त्याच्यात काही इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ती इलेक्ट्रिसिटी AC करंटमध्ये असते. म्हणून आम्ही त्यासाठी इथं डायोड लावलं आहे. ते ह्या डायोडचा नंबर 1N4007 ह्या नंबरचे डायोड आहेत. हे फक्त हे डायोड करंट जे असतं ते एकाच AC direction करतं मधून pass आणि करत एकाच असतं. डायरेक्शनमधून पास करत असतं. ते ह्या सेलमध्ये जाऊन ह्या सेलमध्ये आपण जेव्हा रनिंग किंवा जॉगिंग करतो तेव्हा त्याच्यावरती प्रेशर पडतं आणि ते ह्या सेलमध्ये स्टोअर होतं. मग त्याच्यापासून आपण मोटर्स, फोन चार्जिंग वगैरे असे वेगवेगळे अप्लायन्सेस स्टार्ट करू शकतो या सेलमुळे. हेच आपण खूप वेगवेगळ्या पब्लिक प्लेसेसवरती जसं की मंदिरांमध्ये, जास्त कर पब्लिक प्लेसेसवरती, रेल्वे स्टेशन्सवरती जे लोक चालत असतात त्यांच्या पायामध्ये प्रेशर पडतं त्याच्यापासूनही आपण हे चालवू शकतो. हे जे फिजो इलेक्ट्रिक डिस्क याच्यावरती आपण ज्या चालत असतो, हे जे पाईप लावले आपण त्याच्यामुळे मेकॅनिकल स्ट्रेस पडत असतो. त्याच्यामुळे ते जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. त्यात ट्रकच्या टायर्समध्ये लावलं तरी ते न पोल्युशन क्रिएट होता आपण इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. याला प्रेशर रिक्वायर्ड मेजर या डिस्कमध्ये ना एकदा पण मेकॅनिकल स्ट्रेस पडला जसं की मेकॅनिकल फोर्स किंवा इथं रिक्वायर्ड डायोड्स हे 1N4007 डायोड्स आहे. त्याच्याने ना पण हे करंट जे प्रोड्यूस होतं ना हे AC वालं आहे आणि ना एका फ्लोमध्ये जाण्यासाठी डायोडची रिक्वायर्ड असते. पण ते करंट DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ती बॅटरी लावली म्हणजे DC मध्ये करंट ट्रान्सफर होतो. फोन चार्जिंगला लावला. चार्ज होतो. हां तर आता आपण तसं सकाळी जॉगिंगला गेला तेवढी इलेक्ट्रिसिटी चार्ज नाही आपण काही पण यूज करू शकतो. त्याच्यात DC रिक्वायरमेंट असते ना करंट DC करंट स्पीकर वगैरे डायरेक्ट करंटची रिक्वायरमेंट तिथं असते. आपण AC जर यूज करायचं असेल तर ते पण यूज करतो. हां AC AC करंट पण ते डायरेक्ट लावला. पण आता जर जास्त कर अप्लायन्सेसमध्ये DC करंट वापरतात बॅटरीजमुळे. ACचं रूपांतर DC मध्ये होतं ना. हां असं नाही काही त्याचं पण 30 अँपियर मॅक्झिमम असं आहे आउटपुट. आणि आपण रनिंग करताना कसा विचार करतो बुटाचं वजन हे कमी पाहिजे. त्यासाठी आपण आहे ना हलके बुट पण घेऊ शकतो. पण आहे ना आता इथं आम्ही थोडं जुगाड करून लावलेलं आहे आम्ही. तर हे डायरेक्ट आहे ना बुटाच्या इनर पार्टमध्ये म्हणजे सोल जे बनवतं ना त्याच्यातच आपण अप्लाय करू शकतो. आणि डायरेक्ट सोलमध्येच आउटपुट वजन कमी झालं कारण आपण रनिंग करताना असा विचार करतो की आपले लाईट वेट कुठं पाहिजे. आपण शूजच्या ऐवजी कुठं आता गड आहे जसं की खूप गर्दी राहते गडावर जाताना त्याच्या पायऱ्यांवर कधी लावलं ना आपण म्हणजे 2-3 दिवसाची इलेक्ट्रिसिटी आरामशीर निर्माण करू शकतो. आता म्हणजे नुसतं मालेगाव नाही तर म्हणजे इंडियामध्ये विचार करून पहा तुम्ही जर आपण जास्त प्रमाणावर स्पीड ब्रेकर्स वगैरे कुठं हेवी व्हेकल्स तिथं पण लावलं ना तर खूप अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं. आणि आता जसं की इलेक्ट्रिक कार्स येत आहे गाड्या येत आहे तर त्यांच्या टायरांवर पण लावून डायरेक्ट आपण करंट जनरेट करू शकतो व ते आपण यूज करू शकतो. तुला ही संकल्पना कशी सुचली, म्हणजे तुला याच्यात प्रेरणास्थान कशी प्रेरणा मिळाली? म्हणजे सर ही प्रेरणा असं आहे मी एकदा असं टाइम्स ऑफ इंडिया स्क्रोल करत होतो तर तिथं आहे ना हे फिजिओ इलेक्ट्रिक डिस्क आहे ना याच्यावर एक आर्टिकल होता तर बस तो वाचला म्हणजे त्याच्याहून थोडं असं करंट प्रोड्यूस होतं ते वाचलं मी. तर मग त्याचं म्हणलं आपण सेव्ह कसं करू शकतो मग ते आम्हाला कळलं की ज्या आउटर कंट्रीज असतात त्याच्यामध्ये स्टेप्सवरती त्याच्यावरती लावले गेलेले असतात. मग असा विचार आला की आपण हे शूजवरती पण लावू शकतो. त्याच्याने आपल्याला जे नैसर्गिक साधनं आहेत त्यांचा बी काही ऱ्हास करून उपयोग नाही. असं आपण नवी इलेक्ट्रिसिटी मोस्टली अराउंड 250 ते 300 कारण की याची आता 250 ते 300. तुला हे बनवताना कोणाची मदत मिळाली का कसं तू स्वयंबुद्धीने केलं? नाही सर मित्र म्हणजे 2-3 जण आम्ही मित्रांनी मिळून बनवलं होते. तुझं काय नाव आहे? हां शिक्षकांचं मार्गदर्शन आहे. तुझं काय नाव आहे? माझं नाव प्रणव प्रभाकर बाबा. तो एक मल्टिपल ॲक्सिडेंट अवॉर्ड ही थीम आहे
प्रोजेक्टचं नाव आहे मॅगी. एम फॉर मोटर सेन्सर, ए फॉर अल्कोहोल सेन्सर, ए फॉर गॅस सेन्सर आणि आय फॉर इन्फ्रारेड सेन्सर. मागच्या काही दशकात जर आपण बघायला गेलो तर भारतात खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत. जसं आता टॉपचा जर एक नंबर जर बघायला गेलो 2022च्या काळात भारतात सर्वाधिक ॲक्सिडेंट झालेले आहेत. जर एक हॉटस्पॉट जर स्टेट वाईज बघायला गेलो तर तामिळनाडू सर्वात जास्त ॲक्सिडेंट कंडक्ट करणारा स्टेट आहे. आणि सिटी वाईज जर बघायला गेलो तर न्यू दिल्ली, ज्यात फॉगमुळे सर्वात जास्त ॲक्सिडेंट्स होतात. जसं 2022च्या वर्षात कोरोनामुळे 1.5 लाख लोक मेले. पण जर त्या देशात ॲक्सिडेंटबद्दल जर बघायला गेलो तर 3.66 लाख लोक मेले. हे तर हे काही काही मेन रिझन्स असतात ज्यामुळेच ॲक्सिडेंटना जर ॲनालाइज करायला गेलं ॲक्सिडेंट जितके पण झालेले आहेत. जसं एक तर ड्रिंक अँड ड्राईव्ह झालं, त्यानंतर मायक्रो स्लिप झालं ज्याच्यामुळे ड्रायव्हरला जर चटुलकी आली तर तो गाडी ठोकून देतो. त्यानंतर मग गॅस लिकेज झालं CNGच्या गाड्यांमध्ये ज्यामुळे ते पेट घेतात. त्यानंतर अल्कोहोल आणि फॉगमुळे पण गाडी ठोकतात. दिल्लीसारख्या शहरात सर्वात जास्त ॲक्सिडेंट त्याच कारणामुळे. बस हेच काही जे कारण आहे त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही ही सिस्टम देतो. हे मोशन सेन्सर आहे, हे ड्रायव्हरच्या चष्म्याला लागेल. म्हणजे जसंच तो जर समजा झोपला, जसं आता गाडी चालू आहे, जसं तो जर झोपला तर बजर वाजेल आणि टायर थांबून जाईल गाडीचा. बजर वाजेल आणि गाडीचा टायर थांबून जाईल. नंतर हे गॅस सेन्सर, CNGच्या गाड्यांमध्ये जर गॅस लीक होत असला तर तो जो गॅस सेन्सर तो गॅस डिटेक्ट करेल, बजर वाजेल आणि गाडी थांबेल. नंतर हे अल्कोहोल सेन्सर आहे. अल्कोहोल सेन्सरमध्ये जर एखादा जर पिऊन बसला तर ती गाडी पुढे जाणारच नाही, ती गाडी लॉक होऊन जाईल. म्हणजे जर त्याला जर पुढे गाडी ड्राईव्ह करायची तर त्याला खूप मारून ते डिटेक्ट करावंच लागेल, तेव्हाच तो पुढे जाईल गाडी. म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्हचा क्वेश्चन तर संपूर्णच जातो. नंतर हे फॉगमध्ये आपल्याला ड्राईव्ह करण्यामध्ये मदत करेल. हे फ्रंटला लागेल, एक इन्फ्रारेड सेन्सर आणि एक मागे लागेल. आता दिल्लीमध्ये सिच्युएशन तयार झालेली फॉग जास्त येतोय दिल्लीमध्ये, त्यामुळे आपण समोरच्या ऑब्जेक्टला ठोकून देतोय का, त्यासाठी इन्फ्रारेड सेन्सर. हां, याची इंटेन्सिटी जास्त आहे म्हणून हे फ्रंटला आहे. आणि जर समजा आता तुमच्या मनात एक प्रश्न असा पण येत असेल, जर आपली जर गाडीची स्पीड कमी झाली तर मागच्या गाडीचं काय, तर ती गाडी त्याच्यासाठी पण आम्ही मागं पण सेन्सर लावलेले आहे. समजा ती जर तेवढ्या रेडियसमध्ये येते तर ड्रायव्हरला एक अल्टिमेटम भेटतो की मागं पण गाडी आलेली आहे. म्हणजे त्याचा पण प्रश्न आपला तर त्याच्यासाठी सेन्सर आहे. तुम्ही बोलते आता इथं हां फॉग कसं डिटेक्ट करतो? हा फॉग डिटेक्शनसाठी नाही, फॉगमधील ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी. कारण फॉग ही नॅचरल फिनॉमिना आहे, त्याच्यासाठी त्याचं आपल्याला इतका प्रॉब्लेम आहे समोरची ऑब्जेक्ट डिटेक्ट न होणं. मागे आपण बघितलं की काही महिन्यापूर्वी एका विद्यार्थ्याने असंच चष्म्यावर वायपरसारखं जर सेन्सर लावलं तर ते ड्रिंक करताना किंवा डुलकी लागली, त्याला ड्रिंक नाही डुलकी लागली तर तो सेन्सर बजर वाजायचा. तर त्याच्यातनं तुम्ही कल्पकता घेतली का काही तुमच्या डोक्यातनं, आणि त्याच्या ज्या संशोधनामध्ये आणि आपल्यामध्ये नेमका काय फरक आहे? त्याचं जे त्याचा जो म्हणजे जी वर्किंग होती ती फक्त एक स्पेसिफिक गोष्टीवर फोकस करत होती. आम्ही जितके पण मेजर जे रिझन्स आहे ना बाकीचे त्यांच्यावर फोकस करून ते डेव्हलप केली आम्ही. म्हणजे एका गोष्टीमधून मल्टिपल सोल्युशन निघत आहे आमच्या प्रोजेक्ट. हां, आणि त्याची पोझिशन पण हो, ते म्हणजे त्याचा पण तुम्हाला प्रश्न असेल. हां सांगा ना. ही महत्त्वाचं मला असं वाटतं, म्हणजे एखाद्याने ड्रिंक करून तो ड्रायव्हिंग करतोय आणि मग बेजार वाजतोय, त्यापेक्षा तो बसण्याच्या अगोदरच तुमचा म्हणजे तो ड्रिंक करून गाडीच चालू शकत नाही अशा पद्धतीचं तुमचं स्टार्टच होणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कुठल्या शाळेतले तुम्ही? काबरा. ओके. एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. ही कल्पकता तुम्हाला कशावरून सुचली? त्या एका संशोधनावरून कळलं का काही वेगळं याच्यातनं, आणि याच्यात तुम्हाला कोणी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं? मार्गदर्शन तर आमचे सगळे सायन्स टीचर्स आहेत त्यांनीच केलं. आणि म्हणजे कल्पना म्हणजे एका डिस्कशननेच आमचं निघालं की प्रोजेक्ट असा डेव्हलप झाला पाहिजे. आणि आधीचे काही एक तर आपण एक इन्स्पिरेशन घेतो ना तसं असं केलेले गोष्टी आपल्याला. नमस्कार सर, माझं नाव पार्थ खांडेकर, मी रवी शाह विद्यालयाचा विद्यार्थी आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे बायोडायरेक्शनल वायरलेस सिस्टम. आजकाल आपल्याला माहिती आहे की डाटा खूप प्रचंड प्रमाणात वाढतोय. 28.4 मिलियन टेराबाइट डाटा रोज वाढतोय. पण एवढा प्रचंड प्रमाणात डाटा साठवण्यासाठी क्वांटम कम्प्युटर्स बनवलेले, पण तो ट्रान्सफर करण्यासाठी माणसाकडे काही सुविधा नाही. त्यासाठीच हा आपला बायोडायरेक्शनल वायरलेस सिस्टम आहे. त्याच्यात आपण काय करतो, लाईटच्या मदतीने डाटा ट्रान्सफर करतो. त्याच्याने काय होतं की आपला जो स्पीड राहतो तो खूप वाढतो, कारण लाईट हे जगातले सगळ्यात फास्ट आहे. आता इथं मी एक म्युझिक अप्लायन्स केले, ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर सर्किट आहे. हे रिसिव्हर सर्किट म्युझिक रिसिव्ह करण्यासाठी असेच वेगवेगळे सर्किट बनवू शकतो. हे सक्सेसफुल आहे. आपलं इथं
सॉन्ग प्ले केलं का वाजतं. इथं आपलं सक्सेसफुली वाजतं आहे. जर आपण इथं लाईट ऑब्स्टेकल आणलं, लाईट स्टॉप केली तर थांबतं. आता इथं आपण वर्किंग तर पाहिलं, पण इथं डेमो पाहून घ्यायच्यासाठी आपल्याला एक बॅटरी लागली, ॲम्प्लिफायर मॉड्यूल, स्पीकर, एक सोलर प्लेट लागली आणि ट्रान्समिटर सर्किटसाठी लाईट T41 IC, एक 100 UMचं कॅपॅसिटर, एक 1.1 किलो ओमचं रजिस्टर लागले. असे गोष्टी यांचं सर्किट बनवून ही ऑक्स केबल इकडे लावलेले. ऑक्स केबल काय करतात, डाटा मोबाईलचा ट्रान्सफर करतात, रिसिव्हर ते सर्किट रिसिव्ह करतात, त्या ट्रान्सफर करू शकते. हे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये दाखवायचं आहे. आणि याच्या घरात आपण वायफाय जसं आणतो त्याची स्पीड तर याच्यासमोर खूप आहे, आज आपल्याला जास्त वाटते. पण जेव्हा याचं बाय डायरेक्शन वायरलेस सिस्टमचा जेव्हा उपयोग करू त्याची 224 GB पर सेकंदाला ट्रान्सफर होते. एवढी प्रचंड प्रमाणात स्पीड आहे. आणि याच्यासाठी एक्सटर्नल अप्लायन्स काही नाही लागणार. हा सिंपल घरातला LED लाईट आहे 0.5 वोल्टचा, म्हणजे ट्यूबलाईटची लाईटसुद्धा आपण याला कनेक्ट करू शकतो. आणि याच्याने आपण प्रोजेक्ट रिसिव्ह करू शकतो, डाटा रिसिव्ह करू शकतो बाहेर. तसेच याचं ॲप्लिकेशन खेड्यापाड्यांमध्ये आणि अंडर वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू झालेले आहे आजकाल. म्हणजे त्याच्यात काय होतं की आपल्याला आपले रेडिओ सिग्नल जातं, वायफाय तिथे खाली जात नाही म्हणून नेट तिथं चालत नाही, पण प्रकाश जातो तिथं अंडर वॉटरमध्ये, तिथं प्रकाश चालू शकतं. आणि तसंच खेडेगावात इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे, पण इंटरनेटसाठी ट्रॅव्हल उभी करावं लागतं. जिथं जिथे इलेक्ट्रिसिटी जाईल तिथे हा आपला ही बाय डायरेक्शन वायरलेस सिस्टम जाईल. स्पीड पण खूप आहे. आणि सिक्युरिटीचा पर्पजने याचा विचार जर केला तर आपण ब्लूटूथ आणि वायफायच्या माध्यमातून गल्लीच्या ठिकाणी गेलो तर आपलं हॅक होतं. पण जर ते जेव्हा आपण सुरू करू, आता इथं गाणं आपण प्ले केलेलं आहे. आता जर आडवले एखाद्या रूममध्ये बसले तर ते बाहेर सिग्नल जात नाही, आपली लाईट घराच्या बाहेर जात नाही, त्याच्यामुळे होत नाही. आणि सगळी हॅकिंग कोड डिकोड सिस्टमवर चालते. कोड घेता, बायनरी आपल्या जे 0-1 कोड राहता तो डिकोड करण्याचा प्रयत्न करतात सगळे हॅकर्स. आणि जर याच्यात जर आपण एक्सटर्नल लाईट टाकला तर आपण जर याच्यात एक्सटर्नल लाईट टाकला तर याच्यावर काहीच फरक नाही पडत. हा लेझर लाईट याच्यापेक्षा LED लाईटपेक्षा जास्त पॉवरफुल जाऊन जास्त फ्रिक्वेन्सी असून सुद्धा त्याच्यावर कोणताच इम्पॅक्ट पडत नाही असं आहे. त्या गोष्टींमध्ये एकदम युजफुल असतं. आणि याचा मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे कमी खर्चात आहे. तर कमी खर्चात मग जास्त टेक्नॉलॉजी, इथं ब्लूटूथ ऑन वायफाय तुला ही कल्पना कशी काय सुचली? आता ही कल्पना जेव्हा मी असंच एकदा मोबाईलवर पाहत होतो तेव्हा गुगल न्यूजवर आली की आपल्याला हॅकिंगचे तर खूप प्रकार होता, आपल्या पण आजूबाजूच्यांना हॅकिंग होता. पण जेव्हा 61% एवढे प्रचंड प्रमाणात डाटा ट्रॅफिक आहे. मी हे पुस्तकात वाचलं होतं, अच्युत गोडबोले यांनी आता लिहिलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मी लेझर आणि आपल्याला माहितीच आहे लाईट आम्हाला धडाय लावला, लाईटचा रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्यात सरांनी सांगितलं होतं की लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. म्हणजे आता माहिती आहे रेडिएशन आहे, इलेक्ट्रॉन्स तर ती ट्रान्सफर करू शकते. मग आपण डाटा ट्रान्सफर करण्यासाठी सर्किट बनवलेले आहे. आणि हे बेसिक आहे ना नॉलेज इलेक्ट्रॉनिक्स ते मला पहिल्यापासून होतं. आणि मी पहिले एक प्रोजेक्ट बनवत राहतो, त्यामुळे मला वाटलं की पहिले लेझर लावलं तर त्याच्यानंतर मी LED लाईट लावून त्याच्याकडे ट्रान्सफर केले. फरक इथं जाणवत नाही. म्हणजे आता लाईटचं सगळं काय वाटतं हे ॲक्सेप्टेबल आहे का मोठ्या प्रमाणावर? हो, मोठ्या प्रमाणात करू शकतो ना आपण याचा यूज. आता जर आपण मीटर जवळ हे सर्किट बनवलं, लाईटमध्येच हे सर्किट लावलं, फक्त घरात स्विच ऑन केलं की आपल्याला मोबाईलला इंटरनेट लावू शकतो. इमॅजिन करा ना की आपण एका अशा जगात बघतोय तिथं फक्त एखादा लाईटच आपल्याला इंटरनेट सुरू करू शकतो. हे फक्त कल्पनांमध्ये वाटतं, पण तिथं आज विज्ञानाने साकार करून दाखवलं तिथं झाले. काय चोरतात बायनरी कोडमध्ये चेंजेस करून करतात. ती आपली सॅटेलाईटला बायनरी कोड जाते, कम्प्युटरमध्ये जातं. 0-1चा जर फरक दिला काही तिथं करतात हॅकर्स. इथे आता काली लिनक्स म्हणून एक हॅकिंग ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्सची, ती प्रोव्हाइड करते की सगळे हॅकिंग टूल्स राहतात. त्यासाठी जर आपण त्याच्यात काय करता मेन म्हणजे चेंज करत राहतात, बायनरी कोड चेंज करता. पण याच्यात काय आता लाईटच्या माध्यमातून लाईटची स्पीड तर काही चेंज नाही करू शकत, पण त्याच्यात फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो जेव्हा रिसिव्ह करताना. म्हणजे आपण रिसिव्ह करतो, आपण आता लेझर टाकते पॉवरफुल लाईटपेक्षा, तरी त्याच्यावर काहीच फरक नाही पडत. लेझर टाकले तरी त्याच्यावर काहीच फरक नाही पडत. म्हणजे असा रूमच्या लाईटचा डार्कनेसमध्ये एक्सटर्नल किती मोठा लाईट आणू द्या तरी पण त्याच्यावर जोपर्यंत सर्किटवर स्टॉप होत नाही तोपर्यंत होत नाही. त्या लाईटची इंटेन्सिटी किती पाहिजे ते कॅप्चर करण्यासाठी? लाईट तुम्ही कोणचं बी घ्या, UV लाईट घ्या, कोणची बी लाईट घ्या, लाईट फक्त लाईट पाहिजे. लाईट महत्त्वाचं बाकी काय लेवलला जायचं आहे. पण नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी तू याच्यामध्ये आणखी काय एक्स्ट्रा करू शकतो? आता आपण जसं इथं साऊंड वेव्ह ट्रान्सफर केले
तसे प्रत्येक एरियातील ट्रान्सफर करू शकतो आपण. साऊंड घ्या, मेकॅनिकल म्हणा, इलेक्ट्रिकल म्हणा, प्रत्येक एरियातील किंवा आता लाईटमध्ये ट्रान्सफर होतं. आता हा माझा मोबाईल आहे, आता तू सांगितल्याप्रमाणे की सर साऊंड ट्रान्सफर होत आहे साऊंड. तसंच जर आपण मोबाईलचा जर एक फ्लॅश सुरू केला आणि फ्लॅशमध्ये जर आपण काही पण टाईप केलं, एखादी फाईल टाकायची, फक्त जर फ्लॅश सोलर प्लेटवर मारायचा रिसिव्हर सर्किट रिसिव्ह करेल तो डाटा आणि तो आपल्याला स्क्रीनवर दाखवेल. त्याला काय साऊंड कमांड नाही, फक्त आपण मोबाईलमध्ये तुम्हाला जी फाईल सिलेक्ट करायची, आता कसं ब्लूटूथ वायफाय असेल तसंच एक ना बाय डायरेक्शनल वायरलेस सिस्टम फक्त सिलेक्ट करायचं आणि फ्लॅश सोलर प्लेटवर मारायची. तसं रिसिव्हर सर्किट राहील. आता एखादा कॉम्प्युटर घ्या, लॅपटॉप म्हणा, तो डाटा नाही रिसिव्ह करायचा म्हणजे आणि त्याची स्पीड पण जास्त आहे. तुम्ही डिस्कस करू शकता. कारण आता नॉर्मल 100 Mbps आता 5G नेटवर्किंगची 5G वायफायची पण आहे, याच्यात 224 GB पर सेकंड लागते. तुझ्यामध्ये आता मला वायफायला ऑप्शन म्हणून वायफाय प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी. जसं आता टी व्हीसाठी आपण सिग्नल्स मागवतो, घरात इलेक्ट्रिसिटी आणतो आणि त्याचे वेगवेगळ्या ऑप्शनसाठी अप्लायन्सेससाठी यूज करतो. टी व्ही झालं, फ्रीज झालं, तसं ते एक सिस्टम आहे बाय डायरेक्शनल वायरलेस सिस्टम. ती आणली का घरात मग त्याच्यात जसं पाहिजे तसा जे इलेक्ट्रॉनिक्स लागतं, जे ऑनलाईन लागतं त्याच्यासाठी यूज करू शकतो. जे त्याच्यात कोडिंग डिकोडिंग विषयी आणखी काही माहिती कोडिंग विषयी थोडी मी कॉलेज इव्हेंट्स शिकलेले आहे. त्याच्यामध्ये इथिकल हॅकर्सचे कोर्स राहतात वेगवेगळे. तसंच मला C पायथनची लँग्वेज पण झालेली आहे. कोडिंगमध्ये काय करतात, त्यांना मालवेअर इन्स्टॉल करता येतात. जसं आता 1.0 बायनरी कोड राहतं ना, गुगलवर येऊन जातं की आता समजा इंस्टाग्रामचं अकाउंट आहे तुमचं, तर जेव्हा ते ट्रान्सफर करताना तुम्ही पासवर्डला 1 2 3 4 पासवर्ड टाईप केलेला आहे, तेच ते कसं 101 किंवा सिम्पलच्या माध्यमातून ते डाटा सेव्ह करत जातं. मग तो डाटा सेव्ह करण्यासाठी काय करतात, आता गुगलवरून हॅकर्स जातात आणि सेव्ह करतात. 1 2 3 पासवर्ड असेल तर त्याचा कोणता डाटा सेव्ह होतो, मग तो डाटा आपण सेव्ह केलेला आपण ते कोड करतात. मग तो डाटा आपण एंटर केला का त्याची बायनरी कोड सेंटरमध्ये करून जातो. त्याच्यासाठी किंवा आणि त्याच्यासाठी हॅकिंग एवढे PC पूर्ण नॉलेज असण्याची काय करायचं आहे, लिमिटेड नॉलेज तरी येतं. एक 2 कोडिंग लँग्वेज याच्यावर पण करू शकतो. My name is Siddha Lakshman Nikam. I am studying in class 11. So this project name is Aquaponic Agriculture. From which college? Janta Junior College, Jodhpur. This project name is Aquaponic Agriculture. Aquaponic is got divided into 2 parts. One is aqua and second is ponic. Aqua means aquaculture and ponic means plants growing on water. याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे की ही शेती आपण विदाउट सॉइलची करू शकतो. जसं की आपण काऊचं वेस्टेड प्रोडक्ट यूज करतो फार्मिंगसाठी, ह्या शेतीमध्ये आपण फक्त फिशचं वेस्टेड प्रोडक्ट यूज करू शकतो. त्यामुळे ही फार्मिंग युजफुल आहे आपल्या कंट्रीसाठी. त्यानंतर फार्मिंगचे 2 टाईप्स, एक ॲक्वापोनिक आणि हायड्रोपोनिक आहे. त्याच्यात हायड्रोपोनिक जी फार्मिंग आहे त्यामध्ये आपण केमिकल फर्टिलायझरचा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. त्यामुळे आणि ते पाणी आपण ॲग्रिकल्चरसाठी यूज करतो. पण ॲक्वापोनिक फार्मिंगमध्ये आपण फक्त फिशच्या वेस्टेड प्रोडक्टवरती ही फार्मिंग केली जाते, म्हणून ही हायड्रोपोनिकपेक्षा खूप बेटर आहे. पहिल्यांदा जातो तिथे त्याचे मायक्रोब्स तयार होतं आणि ते मायक्रोब ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यातील न्यूट्रिशन बायोफिल्टरमध्ये जातं. तिथे त्याचं फिल्टरायझेशन होऊन मग ते प्लांटला भेटतं आणि ते डबल फिश टँकमध्ये येतं. अशी प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते आणि एअरद्वारे इथं फिशला ऑक्सिजन मेंटेन करायला हेल्प होते. इथं आपण आपल्या नॉर्मल शेतीच्या दरम्यान 95% आपलं पाणी वाचतं आणि यात कोणतंही केमिकल वगैरे यूज होत नाही. पूर्ण ऑर्गॅनिक शेती असते आणि आपण नंतर ते माशांची मार्केटिंगही करू शकतो. त्यानंतर एअर पंप लावल्यामुळे फिशला ऑक्सिजन पुरवलं जातं आणि ऑक्सिजनचा हाय लेवल असल्या कारणाने फंगसचा इथे कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन प्लांट्सला होऊ शकत नाही. मी काकाने शाळेचे विद्यार्थी. आणि हे जी प्रॉब्लेम आहे मोठ्या सिटीमध्ये पार्किंगची फार प्रॉब्लेम होते. कोणत्याही ठिकाणी जायच्या आधी 4 वेळा विचार करावा लागतो की तिकडे आपल्याला पार्किंग भेटेल का ते, आणि पार्किंग भेटेल तर तिकडे कोणता पोलीसवाला नो पार्किंगच्या ठिकाणी आपली गाडी लागता कामा नये. यासाठी याचा उपाय म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आता होतं असं, आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पार्किंग अवेलेबल आहे हे तर भरपूर ठिकाणी कळून जातो, पण त्या पार्किंगमध्ये किती रिमेनिंग स्पॉट आहे किंवा आपल्या जागा भेटेल का नाही हे सुद्धा आपल्याला या ॲपद्वारे कळेल. आम्ही एक सॉफ्टवेअरमध्ये पण काम केलेलं आहे, हार्डवेअरमध्ये पण काम केलेलं आहे. सॉफ्टवेअरचे काम नंतर दाखवतो, आता हार्डवेअरचे पाहूया. हार्डवेअर आम्ही वापरले आहे, अर्डिनो बोर्ड वापरला आहे विथ मोटर ड्रायव्हर L298M. हा मोटर ड्रायव्हर मॉडेल आहे. हा मोटर ड्रायव्हर मॉडेल मोटरला चालवतो आणि हा जो अर्डिनो आहे हा पूर्ण याला कंट्रोल करतो. आता कनेक्ट करतो. आता जेव्हा गाडी आत एंट्री करते
गाडी आत एंट्री करते तेव्हा हे जे सेन्सर आहे याला कळतं की गाडी आत आलेली आहे. आणि जेव्हा गाडी एक्झिट करेल तेव्हा एक्झिटसाठी पण सेन्सर वापरले, गाडी एक्झिट झालेली काय नाही हे कळलं. आणि आम्ही अजून 5 सेन्सर वापरले, इथे असे 5 रिमेनिंग स्लॉटच्या ठिकाणी 5 सेन्सर वापरले. आता काय होतं, जेव्हा या सेन्सरला कळतं गाडी इकडे लागलेली, हे दाखवतं की गाडी इकडे लागलेली आहे. म्हणजे आपण बाहेरून येऊन आपल्याला आधीच कळू शकतो गाडी कोणत्या ठिकाणी पार्क झालेली किंवा कोणत्या ठिकाणी पार्क नाही झालेली. आता समजा ही गाडी आता येईल. 1 मिनटं मी याला चालू करतो आहे आपल्याकडे चार्जेस नाही होत. ॲप तयार केलेले आहे. या ॲपवरती दाखवतं रिमेनिंग स्लॉट 1 2 3 4 5 असे. हां, हे 5 रिमेनिंग स्लॉट आहे. आता जेव्हा गाडी एंट्री करेल सर, आता गाडी इकडे लागली, एंट्री केली, लगेच इकडे दाखवतं की गाडी एंट्री केलेली आहे आणि लगेच रिमेनिंग स्लॉटचा आकडा 4 होता आणि इकडे 4 रिमेनिंग स्लॉट तसे अवेलेबल होता. आता जेव्हा दुसरी गाडी येईल लगेच इकडे दाखवतो की दुसरी गाडी आलेली आहे आणि लगेच इकडे रिमेनिंग स्लॉट डाटा आहे तो 2 वर येतो. आणि याचा फायदा असा होतो, आपण याला प्री बुक सुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचे, म्हणजे आम्हाला आता डी-मार्टला जायचे, तर डी-मार्टला जायच्या आधीच मी त्या ठिकाणची पार्किंग बुक करू शकतो. आणि जो पार्किंगच्या हे मॅनेजर आहे किंवा ज्याच्याकडे पार्किंगची मालकी त्या माणसाला कळेल की गाडी ह्या पार्किंग स्लॉटमध्ये थांबलेली आणि त्याच्या हिशोबाने त्याच्याकडून पैसे सुद्धा घेऊ शकतो. आणि जे आपण हे IoTच्या मदतीने केलेलं म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, हा जो बोर्ड आहे मायक्रो कंट्रोलर, हा याची जी माहिती आहे सगळी साठवतो आणि ती माहिती NodeMCU नावाच्या बोर्डला सेंड होते. आणि NodeMCU बोर्ड एका सर्व्हरला कनेक्टेड असतो आणि त्या सर्व्हर थ्रू आपल्याला मोबाईलवरती सगळा डाटा येतो. हे बघा, आता हे जे ॲप आम्ही तयार केलेले आहे याची ही ॲपची स्वतंत्र कोडिंग आहे. हे ॲप स्वतः आम्ही तयार केलेलं आहे, असं ॲप अवेलेबल नाही राहत. ही ॲपची कोडिंग आहे. जेव्हा गाडी येईल तेव्हा काय होईल हे सगळं त्यात टाकावं लागतं. अजून डिझाईनसुद्धा ॲपची स्वतःच तयार केलेली, ही ॲपची डिझाईन आहे. आणि हे बघा इकडे दिसतं, आता इकडे 5 ऑप्शन जे इन्फिनिटी मॉल पार्किंग, डी-मार्ट पार्किंग, क्लॉक टॉवर पार्किंग, SBI पार्किंग स्लॉट, हे सगळं आपल्या मोबाईलवर दिसतं. ते कोणत्या ठिकाणी पार्किंग आता अवेलेबल आहे. आता आपल्याकडे एकच आहे, हे इन्फिनिटी मॉलचे. जेव्हा जास्त राहतील या ठिकाणची त्या ठिकाणची, हे सगळं आपल्या ॲपवर कळेल. आपण एकदा क्लिक केलं का लगेच त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर स्लॉटचा डाटा आपल्याला सगळा इकडे दिसेल. आपण त्यानंतर बुक करू शकतो. अजून भरपूर टेक्नॉलॉजी त्यात यूज होऊ शकतो. आणि याला अजून मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर भरपूर 2-4 गोष्टीचे त्यांना आपण सांगू जायचं. पण त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल ना. ॲप जो व्यक्ती राहील ज्याला ऍक्सेस करायचा आहे, ज्याला म्हणजे कस्टमर जो राहील आपला, त्यासाठी हे ॲप डाउनलोड करावं लागेल. आणि आपण सेकंड सुविधा देऊ शकतो. गुगल मॅप जे आहे, गुगल मॅपवर दिसतं की अवेलेबल रेस्टॉरंट कोणते आजूबाजूला, पेट्रोलियम कोणते, तर हे पण दिसेल. पार्किंग दिसते आपण जे टाकलं गुगलवरती, पण त्या पार्किंग स्लॉटमध्ये किती जागा रिकामी हे ते गुगल दाखवत. कारण ती सिस्टमच कोणत्या ठिकाणी अजून वापरली गेलेली नाही. आणि ही सिस्टम आपण दुसऱ्या प्रकारे करू शकतो. जर कॅमेरा असतो, कॅमेऱ्याने दिसतं, पण कॅमेऱ्यासाठी जी बोर्ड वापरतात त्या फार मोठ्या प्रमाणात असतात. आणि ते करणं आणि त्यात एरर भरपूर येतात. कारण कॅमेरा दुसऱ्या गोष्टीला आपण रीड करू शकतो. दुसरी एखादी गाडी लागली नाही त्यासुद्धा लागली दाखवू शकतो. पण हे जे आहे एकेका सेन्सरच्या मदतीने केलेलं आहे. म्हणजे हे जितकं परफेक्ट काम करायचं तेवढा कॅमेरा सुद्धा करू शकत नाही. आणि कॅमेरा सिस्टीम अजून जास्त महाग पाय आणि म्हणून ते जास्त लोक वापरात आणत नाही. आता ही जी स्वस्त सिस्टीम आहे, आता हे पूर्ण 1200 किंवा 1500 रुपयात होतं. आता हे सेन्सर आपण वाढवले लगेच पार्किंग स्लॉट वाढले. आपण आता 50 गाड्या 100 गाड्या तर याच्यात चेंज करायची गरज. जेवढ्या गाड्या पार्क करायच्या तेवढे सेन्सर. हां, बस फक्त सेन्सरची कॉस्ट एकदम कमी राहते. फक्त कंट्रोल युनिट असताना त्याची कॉस्ट मारते. हा ॲप जो आहे तो किती स्पेस घेतो आपल्या मोबाईलची? मोबाईल 4 किंवा 5 MB. ते ॲप ते नंतर आपण डेव्हलप करू. आपण ॲपमध्ये भरपूर प्रकार असतात. किंवा आपण आता एका स्लॉटवर क्लिक केलं तर त्या ठिकाणी गाड्यांसुद्धा माहिती की ह्या गाड्या इकडे लागून गेलेल्या आहे. पण ते सगळं ॲपमध्ये, ॲप डेव्हलपमेंटमध्ये फार मोठी फील्डमध्ये ते सगळं आपण जर आपल्या रिअलमध्ये जर कुठे आपल्याला खरंच लावायची असली गोष्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. कारण मोठ्या काही ठिकाणी आहे कॅमेरा चालतो, पण कॅमेरा सिस्टीम महागपणे फार महाग आहे. त्याच्यात अजून एक डेव्हलप करता येईल का तुम्हाला की तुम्ही जे वेगळ्या प्रकारच्या पार्किंग दाखवत आहे त्या पार्किंग अवेलेबल आहे का नॉन अवेलेबल एवढं तुम्ही, पण त्या पार्किंगचा चार्ज किती आहे वेगळ्या तो सुद्धा. हां, गाडी किती वेळ उभी ते सुद्धा या डाटावर कळतं की गाडी 1 तास उभी आहे, 2 तास उभी, हे सगळं त्या मॅनेजरला कळतं. ज्याची जी पार्किंगची मालकी असेल त्या व्यक्तीला कळतं. आणि तो त्या हिशोबाने किती वेळ गाडी उभी राहिली आणि त्या गाडीचे किती चार्ज आहे हे सुद्धा कळू शकतो. डी-मार्टला जायचे, डी-मार्टला जाण्याच्या आधीच आपण इथे पार्किंग ऑलरेडी बुक करू शकतो की मी 1 ते 4 वाजेपर्यंत माझी पार्किंग ही आहे. आणि इकडे लगेच स्क्रीन लावू आपण पुढे नंतर तर इकडे लिहून येईल की पार्किंग ऑलरेडी ऑक्युपाईड, इकडे कोणती दुसरी गाडी लागणार नाही. आणि जेव्हा तिसरा व्यक्ती येईल इकडे पार्किंग करायला तेव्हा लगेच हा जो लाईट आहे हा बंद होऊन जाईल. बाकी सगळे 2 जे उरलेले पार्किंग स्लॉट आहेत त्याचे लाईट आता पण चालू राहील. Of our project is Lifestyle for Environment and the objective of our project. व्हॉट्स युअर गुड नेम अँड कौन से स्कूल से आप?
Our school name is JT Girls High School and Junior College. आप कॉलेज में हैं? क्या नाम बताया आपने? JT Girls High School and Junior College. Okay. From standard. प्लीज कंटिन्यू. So the objective of our project is to present a हिंदी में बोलिए या तो फिर हाँ. आप एक हमारा एम है कि हम यहाँ पर एक स्कूल सेटअप प्रेजेंट करने की कोशिश की है कि आप एक स्कूल का जो सेटअप होता है आप उसमें क्या इम्प्लीमेंटेशन ला सकते हैं, उसको इको फ्रेंडली बनाने के लिए, उसका स्पेस मैनेज करने के लिए, उसका जो है आप एक्सपेंस कैसे कम कर सकते हैं और उसको आप सेफ कैसे बना सकते हैं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हैव दिस वर्किंग मॉडल ऑफ स्मार्ट ज़ेब्रा क्रॉसिंग. सो बेसिकली जो आपके स्कूल्स होते हैं करीब होते हैं मेन रोड्स के, सिटी रोड्स के. सो फिर स्टूडेंट्स की सेफ्टी का मसला है कि वो रोड सेफली कैसे क्रॉस करके अपनी बस वगैरह तक जाएं. सो दिस इज़ व्हाट वी हैव यूज्ड हियर. सो यहाँ पर आपके जो ज़ेब्रा क्रॉसिंग है उसके दोनों ही साइड्स पर सेंसर्स प्लेस्ड हैं और ये प्रॉक्सिमिटी सेंसर्स हैं, ये कनेक्टेड है इन बैरिकेड से. सो जैसे ये सेंसर सेंस करेंगे किसी ऑब्जेक्ट की प्रॉक्सिमिटी को, अभी इलेक्ट्रिसिटी नहीं है, सो ये दोनों लिफ्ट अप हो जाएंगे साइमल्टेनियसली और आपकी कार से व्हीकल्स यहाँ पर रुक जाएंगे और बच्चे सेफली आप पास हो जाएंगे. सर द नेक्स्ट प्रॉब्लम ऑफ स्कूल इज प्लास्टिक वेस्ट मैनेजमेंट. स्कूल में बच्चों की स्ट्रेंथ ज़्यादा होती है जिसकी वजह से प्लास्टिक वेस्ट बहुत ज़्यादा निकलते हैं. तो प्लास्टिक वेस्ट के मैनेजमेंट के लिए हमारे पास एक आइडिया है. और आइडिया इज दैट वी हैड मेड दिस प्लास्टिक ब्रिक फ्रॉम प्लास्टिक वेस्ट. दिस इज द मैनेजमेंट ऑफ प्लास्टिक वेस्ट. दिस ब्रिक इज सुपेरियर इन ऑल कंडीशंस विद रेगुलर ब्रिक. रेगुलर ब्रिक्स के मुकाबले में ये ज़्यादा स्ट्रॉन्ग है, लाइट वेट है और इनकी स्ट्रेंथ ज़्यादा है, लो वाटर एब्जॉर्बेंट है. सर इसका यूज़ करके हमने ये वॉल कंपाउंड बनाया है स्कूल के आसपास. इसके अलावा हम इससे 2 क्लासरूम के बीच का वॉल पार्टीशन भी बना सकते हैं, रोड साइड पेवमेंट्स एंड सिंपल वॉल्स एक्सेट्रा. सर आफ्टर दैट हमने स्कूल की जो अदर 3 साइड्स की वॉल है उस पर यूज़ किया है वर्टिकल प्लांटेशन या फिर लिविंग वॉल का कॉन्सेप्ट. आपकी जो बेसिकली जो अदर साइड की वॉल्स आपकी एम्प्टी होती हैं. सो यहाँ पर हमने स्टिकर्स की हेल्प से विजुअलाइजेशन प्रेजेंट किया. आप डेमो वहाँ देख सकते हैं. आप इसी तरह से किसी नेट वगैरह पर पॉट हैंगर्स प्लेस कर या फिर आपकी वॉल्स में कुछ आर्किटेक्चरल चेंजेस से कुछ ऐसे प्लांटेशन कर सकते हैं. सो अब इसका बेनिफिट क्या होगा? इसका बेनिफिट ये होगा, पहले तो आपका पॉल्यूशन कंट्रोल होगा नियर बाय एरिया में, आपकी स्पेस भी यूज़ हो रही है, आपका इसमें मिनिमल स्पेस में आप इसका प्लांटेशन कर ले रहे हैं. आपको ये बिल्डिंग को थर्मल बेनिफिट्स प्रोवाइड करेगा. आपका जो स्कूल के कूलिंग सिस्टम्स पर जो एक्सपेंस आता है यहाँ वॉट वेर यू कैन लेसन दैट एक्सपेंस, और ये आप जो नॉइस है इसको प्रिवेंट करेगा स्कूल फ्रेंडली में एंटर होने से, टू मेक श्योर दैट द स्टडीज़ आर नॉट डिस्टर्ब. उसके बाद इससे आपका इन्वायरमेंट ब्यूटीफुल और फ्रेश भी लगेगा. द नेक्स्ट बर्निंग प्रॉब्लम ऑफ आवर स्कूल इज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी की वजह से बहुत प्रॉब्लम्स होते हैं, बहुत सारे काम रुक जाते हैं, जैसे ऑफिस वर्क है, लेबोरेटरी वर्क है. सो द सोलार पैनल इज़ पॉपुलर. सबने देखा है सोलार पैनल बहुत आम है. स्कूल में अगर इन्वर्टर का हम करते हैं तो इन्वर्टर एक खास हद तक काम करता है, उसके बाद फिर नहीं काम करता. तो हियर इज़ अ मॉडल ऑफ अ गैजेट. It is a light sensor model. It is a actually gadget that we can use in our school. This is a model. So the advantages of this model, it is actually made of metal plates which are coated by asbestos and black paints, radiative black paint which attract the sunlight, and then asbestos can so all type of light like solar light, white light, blue light, and convert it into electricity, and we can use the electricity. So the advantage of this is it's portable and we can use it indoor, and the sensor, when the sensor detects the darkness around itself, it will shrink itself and can be taken in a small base. It does not require any official setup like solar panels. Sir, after that we have something about space management also. As India is very densely populated country और इंडिया की जो पॉपुलेशन डेंसिटी है उसके अकॉर्डिंगली हमारे पास जो अवेलेबल स्पेस है वो काफ़ी कम है. सो ऐसे में स्पेस मैनेजमेंट एक एसेंशियल प्रायोरिटी है. सो वी हैव ट्राइड दिस 2 इक्वल साइज बॉक्सेस टू रिप्रेजेंट द टॉयलेट अरेंजमेंट. ये फर्स्ट अरेंजमेंट है जो आपका ट्रेडिशनल आप पब्लिक टॉयलेट्स या स्कूल टॉयलेट्स में होता है. सो आपकी जो टॉयलेट्स की वॉल होती हैं पैरेलल टू ईच अदर, इसमें आप 3 टॉयलेट ही अकोमोडेट कर पाएंगे. सिमिलरली अगर आप उसी स्पेस में आपकी टॉयलेट्स की वॉल का अरेंजमेंट चेंज कर देते हैं इसी तरह से, तो आप उसी सेम स्पेस में 5 टॉयलेट अकोमोडेट करें. यहाँ पर 1, 2, 3, 4 एंड 5. सो इससे आपका स्पेस बच रहा है. अब स्कूल में बच्चों की स्ट्रेंथ ज़्यादा होती है, टॉयलेट्स अगर कम रहेंगे तो फिर बच्चों की वहाँ पर लाइन्स नजर आएंगी. सो इट इज़ काफ़ी अनइथिकल. सो दिस इज़ वॉट इट्स यूज इन स्कूल. आप इसको पब्लिक प्लेसेस पर ज़्यादा बेटर यूज़ कर सकते हैं. So as you can see, we have tried our level best to present a school setup that is eco-friendly, conservative, preservative in nature and safer. So we can summarize our project as small step towards conservation.
आपण बघतोय तालुका विज्ञान प्रदर्शन काबरा विद्यालयात चालू आहे. त्याच्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला असून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्यांनी मॉडेल्स इथे तयार केले. त्यांच्या कल्पकतेनुसार कोणाला काय सुचलं कोणाला काय सुचलं अशा पद्धतीचे हे प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. छोटे विद्यार्थी आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार कल्पकतेनुसार और उसे एक बैटरी में स्टोर करके एक ऑटोमेटिक स्ट्रीट लाइट में यूज किया। सबसे पहले मैं आपको बताना चाहूँगी एनर्जी कंजर्वेशन ऑफ फिजिक्स अलॉन्ग विद द कंजर्वेशन ऑफ मास एंड डेटा। ओके. इथं आला काय इथून खाली पडतो मग ते मक्की पडतो. अच्छा मक्की पेरायचं म्हणजे. ओके. काय आहे हां फवारणी यंत्र कशावर बनवलं आहे. अच्छा हां अच्छा शेतीसाठी उपयोगी. बेटे हे हर्बल वॉटर प्युरिफाय आहे. औषधी वनस्पती बनवलेलं आहे. तर याच्यातली आम्ही हे जे मडके आहे हे आपले जे फेस्टिवल आहे त्यांच्यामध्ये घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी फर्स्ट आम्ही यूज केलेला औषधी वनस्पती ज्याच्यामध्ये वाला आहे, पुदिना आहे, तुलसी आहे, रुद्राक्ष आहे, आवळ्याची पानं आहेत. याच्यामधून पाणी जे आहे हे जर आपण पाक केलं तर या पाण्यामध्ये हे नळाचं पाणी याच्यातलं पाणी याच्यात टाकल्यावर हर्बमधून खाली गेल्यानंतर ह्या ठिकाणी बिग स्टोन्स, स्मॉल स्टोन्स आणि चारकोल पेबल्स आहे म्हणजे फक्त जे तुकडे आहेत त्याच्यामधून ते पास सँडमध्ये जाईल. सँडमधून गेल्यानंतर ते इथे चारकोल. हां ओके हां त्याच्या खाली सँड. सँड आहे. ओके हां सँडच्या खाली कॉटन आहे. हां या कॉटनमधून ते ह्या मिट्टी पॉटमध्ये जाईल आणि याच्यामध्ये हे प्युरिफाय होईल आणि हे पाणी आपण पिऊ पण शकतो. ओके ह्या पद्धतीने आपण जे जग्स आहे हे फिल करून टाकतो हे पाणी. खूप औषध आहे. आपण घरात आपल्या घरात राहतोच पण केमिकलपासून हे केलेलं असतं. केमिकल आपण त्याच्यात यूज करत असतो आणि ते आपल्या शरीरासाठी घातक पण असतं. हो आणि हे कमी खर्चिक आहे असं तुमचं म्हणणं. पण मला आता सांग याच्यातलं हे जे खराब होतं तर हे किती दिवसात बदलायला पाहिजे परत. मग हे डेली बदलावं लागेल ना. डेली बदलावं लागतील आणि हे जे बाकीचं चांगलं आहे हे 1 महिन्यानंतर बदलावं लागेल. ओके. नमस्कार, मी समाधान पवार. या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून 91 मालेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी परीक्षक म्हणून या ठिकाणी आलो आहे. काही लरा काबरा विद्यालय या ठिकाणी सदर प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. माझ्यासोबत माझे इतर सहकारी आहेत. त्यामध्ये सन्माननीय जाधव सर, सन्माननीय पद्माने सर, सन्माननीय सूर्या सर, सन्माननीय लोंढे सर, सन्माननीय मांडवडे सर. या ठिकाणी आम्ही प्रदर्शनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी परीक्षण करण्यासाठी आलेलो आहेत. या प्रदर्शनामध्ये प्राथमिक विभागातून 45 मॉडेल्स या ठिकाणी ठेवले गेलेत. माध्यमिक विभागामध्ये 64 मॉडेल या ठिकाणी ठेवले गेले. त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागामधून 15, माध्यमिक विभागामध्ये 7 आणि प्रयोगशाळा परिचर असे 9 मॉडेल्स या ठिकाणी ठेवले गेलेत. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ठेवलं जातं तर त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी ठेवलं गेलं असतं. बराच या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे की ज्यावेळेस आम्ही मॉडेलचं परीक्षण करत होतो, परीक्षण करत असताना विद्यार्थ्यांच्या मॉडेलचं परीक्षण करत असताना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी चालू धर्तीवर ज्या समस्या आहेत त्या समस्येवर मॉडेल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार तयार व्हावा
या दृष्टिकोनातून सदर प्रदर्शन असतं आणि त्याला योग्य असा न्याय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. बऱ्याच मॉडेलमध्ये शेतीविषयक मॉडेल्स या ठिकाणी होते. चालू धरतीच्या समस्येवर शेती समस्या ज्या आहेत त्याच्यावर त्यांनी मॉडेल्स केलेले होते. त्याचप्रमाणे देशातील काही समस्या आहेत, त्याच्यामध्ये पॉप्युलेशनचे काही प्रश्न आहेत. त्याच पद्धतीने आजच्या ज्या विविध समस्या आहेत त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी मॉडेल्स तयार केलेलं आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या मॉडेलचं परीक्षण करत असताना खरं या ठिकाणी आमची सगळ्यांची कसरत होती, कारण शहर आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी होते आणि त्या दृष्टिकोनातून खरंच मोठ्या कॉम्पिटिशन या ठिकाणी होती. परंतु आम्ही शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे जे शासनाने ठरवून दिलेले नियम्स आहेत त्या नियमाच्या अधीन राहून आम्ही या ठिकाणी हे मॉडेल्सचं परीक्षण केलं आणि या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. हे प्रदर्शन आयोजनामध्ये काही लरा काबरा विद्यालयाचे सगळे शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी वृंद आणि त्याचप्रमाणे राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव यांनी जे आम्हाला सहकार्य केलं, अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. त्याबद्दल आम्ही सगळ्या परीक्षकांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि सुंदर असं या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन पार पडलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर